नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत उद्यम आधार याकरता रजिस्ट्रेशन कसे करायचे आणि उद्यम आधार कसे काढायचे स्टेप बाय स्टेप पद्धतीने। तुम्ही छोटा व्यवसाय सुरू करत असाल, दुकान चालवत असाल किंवा MSME म्हणून सरकारी योजना आणि विविध योजनांचा फायदा तुम्हाला घ्यायचा असेल तर उद्यम नोंदणी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि ते आवश्यक सुद्धा आहे। याकरता अर्ज कसा करायचा, कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला लागणार आहे आणि मोबाईलवरून स्वतः कसे काढायचे हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। अनेकांना वाटतं उद्यम नोंदणी करणे अवघड आहे, एजंट लागतो किंवा जास्त पैसे खर्च होतात, पण प्रत्यक्षात तुम्ही हे काम स्वतः देखील काही मिनिटांमध्ये ऑनलाईन पद्धतीने करू शकता आणि 10 मिनिटाच्या आतमध्ये तुमचं उद्यम आधार हे तयार करू शकता। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण प्रोसेस, लागणारी कागदपत्र आणि महत्त्वाच्या स्टेप स्पष्टपणे सांगणार आहे। उद्यम आधार काढण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे लागतात। त्याकरता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड, त्यानंतर तुमचं वैयक्तिक किंवा जर तुम्ही बिझनेस करता काढत असाल तर त्याचं पॅन कार्ड, आधार लिंक असलेला मोबाईल नंबर, व्यवसायाचे नाव आणि पत्ता, त्याचबरोबर बँक खात्याची माहिती आणि व्यवसाय सुरू झाल्याची साधी माहिती तुम्हाला इथे भरावी लागणार आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर चला सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला पाहूया व्हिडिओमध्ये की उद्यम आधार कसे काढायचे। नवीन उद्यम आधार काढण्याकरता सर्वात पहिले तुम्हाला यायचं आहे उद्यम आधारच्या वेबसाईटवर, जो की वेबसाईटचा ॲड्रेस तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल। या ॲड्रेसवरती तुम्हाला यायचं आहे udyamregistration.gov.in अशा प्रकारची हे वेबसाईट आहे। हे वेबसाईट ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला काहीसा पाहायला मिळेल, जिथे की तुम्हाला एक ऑप्शन इथे पाहायला मिळतं, वेलकम टू रजिस्टर हिअर। म्हणजे या अगोदर जर तुम्ही उद्यम आधार काढलेलं नसेल तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि जर तुम्ही ऑलरेडी काढलेलं असेल तर खालील ऑप्शन जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि अपडेट करायचं आहे। तर आपल्याला करायचं आहे नवीन रजिस्ट्रेशन, तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल। इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर विचारेल आणि आधार कार्ड प्रमाणे जे तुमचं नाव आहे ते इथे तुम्हाला नेम ॲज पर आधार इथे टाकायचं आहे। त्यानंतर तुम्हाला व्हॅलिडेट अँड जनरेट OTP या ऑप्शनवरती म्हणजेच या बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या नंबरवरती एक OTP जाईल। तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। OTP व्हॅलिडेट झाल्यानंतर तुम्हाला इथे पॅन व्हेरिफिकेशन करता ऑप्शन विचारेल, ज्यामध्ये तुम्हाला संघटन के प्रकारमध्ये टाईप ऑफ ऑर्गनायझेशन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। प्रायव्हेट असेल तर प्रायव्हेट, सोशल असेल तर सोशल, पार्टनरशिपमध्ये असेल तर पार्टनरशिप किंवा एकल म्हणजेच प्रोप्रायटरशिप असेल तर तुम्ही ते सुद्धा सिलेक्ट करू शकता। जसं की मी इथे एकल स्वामित्व म्हणजे प्रोप्रायटरी सिलेक्ट केलेला आहे। त्यानंतर तुमचा जो ग्रुप वगैरे असेल तर ते देखील तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता। त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट केल्यानंतर इथे तुमचा पर्सनल पॅन ID नंबर टाकायचा आहे आणि इथे तुम्हाला ज्याप्रमाणे तुमचं पॅन कार्डवरती नाव आहे ते टाकायचं आहे आणि ज्याप्रमाणे पॅन कार्डवरती डेट ऑफ बर्थ आहे ती डेट ऑफ बर्थ टाकून इथे चेकबॉक्सवरती क्लिक करून पॅन व्हॅलिडेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। पॅन कार्डची डिटेल व्हॅलिडेट झाल्यानंतर कंटिन्यू अशी बटन तुम्हाला तिथे पाहायला मिळेल, तर त्या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे आता काही महत्त्वाची माहिती विचारली जाईल। तुमच्या माहितीप्रमाणे हा फॉर्म जो आहे तो भरायचा आहे। सर्वात पहिले विचारलेला आहे की तुम्ही ITR भरलेला आहे का मागच्या वर्षी 2023-24 मध्ये। जर भरला असेल तर यस करायचं आणि भरला नसेल तर नो करायचं। त्यानंतर तुमच्याकडे GSTN नंबर आहे का, तर असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं। आणि जर तुम्हाला त्यामध्ये सवलत असेल तर ते तुम्ही एक्सटेम्प्टेडमध्ये ऑप्शन सिलेक्ट करू शकता। तर मी इथे नो केलेलं आहे। त्यानंतर खाली यायचं आहे आणि तुमचं इथे उद्यम रजिस्ट्रेशन आपण ज्याप्रमाणे आधार कार्डवरती नाव टाकलेलं होतं त्याप्रमाणे इथे दाखवलं जाईल। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर आणि इथे ईमेल ID टाकायचा आहे। प्रत्येक गोष्ट हे तुम्हाला व्यवस्थितरित्या अगदी व्यवस्थित आणि करेक्ट भरायची आहे। त्यानंतर तुम्हाला
तुमची कॅटेगरी जी आहे ते सिलेक्ट करायची आहे, SC ST OBC किंवा जनरल जे काही असेल ते. त्यानंतर तुम्हाला इथे जेंडर सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर जर तुम्ही हँडिकॅप असाल तर ते यस किंवा नो करायचं असेल तर यस करायचं, नसेल तर नाही करायचं. त्यानंतर तुम्हाला उद्यम का नाम म्हणजेच नेम ऑफ एंटरप्राइज, तुमच्या शॉपचं, दुकानाचं, व्यवसायाचं किंवा तुम्ही ज्या ग्रुपचं उद्यम आधार काढत आहात त्या व्यवसायाचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर युनिटचं नाव टाकायचं आहे, कारण की एकाच बिझनेसच्या नावाने मल्टिपल युनिटसुद्धा चालवतात. तुमचं सेम असेल तर तुम्ही इथे सेम टाका, जर डिफरंट असेल तर तुम्ही इथे डिफरंट नाव आणि मल्टिपल युनिटसुद्धा ॲड करू शकता. इथे तुम्हाला उद्यमच्या नावामध्ये बिझनेस नेम टाकायचं आहे. तुमचं जे असेल ते तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर युनिटचं नाव जर सेम असेल तर तुम्ही सेमसुद्धा टाकू शकता किंवा डिफरंट असेल किंवा अदर काही तुम्ही युनिटचं नाव ठेवलेलं असेल ते सुद्धा इथे तुम्ही टाकू शकता. बऱ्याच जणांचे मल्टिपल युनिट एकाच बिझनेसमध्ये चालतात, त्यामुळे तुम्ही मल्टिपल युनिटचे नावसुद्धा इथे टाकू शकता. त्यानंतर नाव टाकल्यानंतर ॲड युनिट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा अशा प्रकारे तुमचं युनिट जे आहे ते ॲड होऊन जाईल. त्यानंतर जे तुम्ही युनिटचं नाव टाकलेलं होतं ते इथे सिलेक्ट करायचं आहे, युनिट नेम, आणि त्यानंतर त्याची इन्फॉर्मेशन सर्व भरायची आहे. युनिट कुठे आहे, तुमचा त्याचा ॲड्रेस काय आहे हा तिथे तुम्हाला बरोबर भरायचा आहे. त्यानंतर ॲड प्लांट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुमचा ॲड्रेस फिल केल्यानंतर ॲड प्लांट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुमचं जे युनिट आहे ते इथे अशा प्रकारे बघा ॲड होणार आहे. त्यानंतर तुमचा ऑफिशियल ॲड्रेससुद्धा इथे ॲड करायचा आहे. जर सेम असेल तर तुम्ही सेम टाकू शकता, जर डिफरंट असेल तर तुम्ही इथे डिफरंटसुद्धा ॲड्रेस टाकू शकता. तुमचा ॲड्रेस फिल केल्यानंतर तुम्हाला इथे खाली यायचं आहे आणि इथे स्टेटस ऑफ एंटरप्राइज विचारेल, ज्यामध्ये तुम्हाला डेट ऑफ रजिस्ट्रेशन किंवा इनकॉर्पोरेशन टाकायचं आहे, जे की तुम्ही ओल्डमध्ये सुद्धा टाकू शकता किंवा करंटमध्ये सुद्धा टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे खाली यायचं आहे आणि इथे बँक डिटेल जे आहे ते फिल करायचे आहे. तुमचं बँकेचे नाव, IFSC कोड आणि बँक अकाउंट नंबर हा इथे भरायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं सर्व्हिस आहे की मॅन्युफॅक्चरिंग आहे ते सिलेक्ट करायचं आहे. जर तुमचं युनिट हे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये येत असेल तर तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग असा सिलेक्ट करायचं आहे, आणि जर तुम्ही सर्व्हिस म्हणजे सेवा देत असाल तर तुम्हाला सर्व्हिस असं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला विचारेल तुमचं मेजर ॲक्टिव्हिटी अंडर सर्व्हिस ट्रेडिंग आहे की नॉन ट्रेडिंग आहे की ट्रेडिंग आहे, तर तुम्हाला इथे तुमचं ट्रेडिंग असेल तर ते सिलेक्ट करायचं आहे आणि नॉन ट्रेडिंग असेल तर ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे NIC कोड विचारेल, जो की तुम्ही इथे डायरेक्टली सर्च करू शकता किंवा सर्व्हिसमध्ये सिलेक्ट करून जर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग असाल तर मॅन्युफॅक्चरिंग सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला NIC कोड इथे ऑटोमॅटिकली सिलेक्ट करायचं आहे, आणि जर तुम्ही सर्व्हिस देत असाल तर सर्व्हिस सिलेक्ट करा आणि त्यानंतर तुम्हाला NIC कोड इथे विचारेल, जो की इथे जसं की मी आता डोसा सेंटरचं काढत आहे तर बघा इथे फूड अँड ब्रिव्हरेज सर्व्हिस ॲक्टिव्हिटी असं ऑप्शन यामध्ये दिलेलं आहे. तर यावरती मी क्लिक केलेलं आहे. तुमचा जर अदर कुठली सर्व्हिस असेल, जसं की बरेचसे ऑप्शन इथे तुम्हाला पाहायला मिळत आहे, वॉटर ट्रान्सपोर्ट, एअर ट्रान्सपोर्ट, वेअरहाऊसिंग, पोस्टल, इन्फॉर्मेशन सर्व्हिस, टेलिकम्युनिकेशन, बरेचसे ऑप्शन इथे दिलेले आहे, रिअल इस्टेट किंवा अदर फायनान्शियल ॲक्टिव्हिटी, आणि बरेचसे ऑप्शन इथे पाहायला मिळत असेल. आणि यामध्ये सुद्धा तुमचं ऑप्शन नसेल तर अदर पर्सनल सर्व्हिस ॲक्टिव्हिटीज यावरती तुम्ही क्लिक करू शकता. त्यानंतर तुम्हाला दुसरा कोड जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. जो पहिला कोड विचारलेला आहे त्यानंतर तुम्हाला इथे सर्व्हिस विचारला जाईल, तर इथे तुम्ही दुसरा जो कोड आहे तो सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे तिसरा कोड विचारेल, तर तिन्ही हे जे कोड आहे ते तुम्हाला इथे 1 बाय 1 सिलेक्ट करायचे आहे. तिन्ही कोड सिलेक्ट केल्यानंतर ॲड ॲक्टिव्हिटी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुम्ही सिलेक्ट केलेले जे कोड आहे ते इथे सेव्ह होऊन जाणार. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. इथे तुमच्या शॉपमध्ये किंवा तुमच्यासोबत किती व्यक्ती काम करतात ते इथे लिहायचं आहे. एकूण पुरुष किती आहे, एकूण स्त्री किती आहे आणि अन्य किती आहे असे तुम्हाला लिहायचं आहे. अन्यमध्ये 0 तुम्ही टाकू शकता. त्यानंतर खाली यायचं आहे. इथे तुम्हाला जे
तुमच्या बिझनेसची व्हॅल्यू आहे, तुम्ही किती खर्च जो लावला आहे तो एकूण टाकायचा आहे. यामध्ये तुम्ही जो खर्च इथे लावलेला आहे त्यानंतर तुम्हाला सबमिट अँड गेट फायनल OTP या बटनवरती क्लिक करायचं आहे. एकदा परत विचारेल तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे का, तर तुम्हाला इथे ओके करायचं आहे. तर इथे तुम्हाला तुमच्या नंबरवरती आलेला OTP टाकायचा आहे आणि इथे खाली जो कॅप्चा दिसत आहे तो भरायचा आहे. OTP आणि कॅप्चा भरल्यानंतर फायनल सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला करेक्ट आहे का, सबमिट करायचं आहे का असं विचारेल आणि ओके या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे तो सबमिट होईल. यानंतर तुम्हाला एक तुमचा उद्यम रजिस्ट्रेशन नंबर मिळेल, जो की तुम्ही इथे स्क्रीनवरती पाहू शकता. तर अशा प्रकारे तुमचा जो उद्यम रजिस्ट्रेशन नंबर आहे तो मिळणार आहे. तर यावरती आल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो नोट डाऊन करून ठेवायचा आहे, जेणेकरून काही जर प्रॉब्लेम झाला तर तुम्ही त्यावरून सुद्धा काढू शकता. त्यानंतर प्रिंट सर्टिफिकेट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर तुम्ही इथे स्क्रीनवरती पाहू शकता एक उद्यम रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे. हा उद्यम रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचा आहे. त्यानंतर आता आपल्याला सर्टिफिकेट जे आहे ते प्रिंट करायचं आहे. तर त्याकरता तुम्हाला प्रिंट सर्टिफिकेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही जो उद्यम रजिस्ट्रेशन नंबर नोट डाऊन करून ठेवलेला होता तो रजिस्ट्रेशन नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर जो मोबाईल नंबर तुम्ही भरतेवेळी टाकला होता, म्हणजे फॉर्म भरतेवेळी टाकलेला होता, तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP जाईल, तो OTP इथे टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट अँड लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचं तुमचं जे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल. जो तुम्ही फॉर्म भरलेला होता तो सध्या इथे तुम्हाला दिसत आहे आणि तुम्हाला आता सर्टिफिकेट जे आहे ते प्रिंट करायचं आहे. त्याकरता तुम्हाला जर काही एडिट करायचं असेल तर एडिट डिटेल या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही एडिट सुद्धा करू शकता. आणि जर तुम्हाला डायरेक्टली सर्टिफिकेट जे आहे ते प्रिंट करायचं असेल तर प्रिंट सर्टिफिकेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमचं जे सर्टिफिकेट आहे, जे उद्यम आधार आहे, ते तुमच्यासमोर इथे पाहायला मिळेल. त्याची PDF देखील तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर प्रिंटर असेल तर तुम्ही डायरेक्टली त्याची प्रिंटआउट सुद्धा काढून घेऊ शकता. तर अशा प्रकारचं हे सर्टिफिकेट असतं. याची तुम्ही प्रिंटआउट देखील काढून घेऊ शकता किंवा PDF फॉर्मॅटमध्ये सेव्ह सुद्धा करून घेऊ शकता.